एक तर चोकलिंगम साहेबांना मी असेल व आमचे सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये सुनील भाऊ भुसारा असतील, कांबळे साहेब असतील, अमोल असेल, इतरही सर्व नलवडेताई असतील, हे सर्वजण त्यांना त्या ठिकाणी भेटलो. त्यांना एक डिटेल पत्र अशा पद्धतीचं हे सीईओ म्हणून त्यांना तिथं दिलेलं आहे. त्याच्याबरोबर बरेच मुद्दे तिथं आम्ही घेतलेले आहेत. पण काही आकडे तुमच्या सर्वांसमोर मी देतो जे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपल्या या महाराष्ट्रामध्ये टोटल मतदार किती होते तर 9,78,00,000 मतदार होते. आता त्याच्यातून डिजिटाईज नाहीतर ज्याच्याबद्दलची माहिती आली आहे नाहीतर डेटा कलेक्ट झाला आहे असे किती झाले आहेत तर 7,69,00,000. त्यामुळे अनकलेक्टेड डेटा ज्याचा कुठलाच डेटा आत्तापर्यंत नाही तर माहिती ही इलेक्शन कमिशनला आलेली नाही. हा किती आकडा आहे तर हा 2 कोटी आकडा आहे. म्हणजे तुम्ही जर साध्या भाषेत बोलायचं झालं तर 2 कोटी लोकांचं नाव हे महाराष्ट्राच्या इलेक्शन यादीमधून त्या ठिकाणी आत्ता काढण्यात आलेलं आहे. कारण का त्यांच्याकडनं माहिती ही मिळाली नाही असं इथं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता 2 कोटी हे नावं नाही तर माहिती न आल्यामुळे नावं तर कमी झालीच आहेत. पण त्याच्यात जे 7,70,00,000 जो ज्याबद्दलची काही प्रमाणात माहिती आलेली आहे त्याच्यात पण काय होणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅप्ड आणि अप्रूव्ड म्हणजे सगळी माहिती आलेली आहे. अशा लोकांना वेगळं काढलं जाणार आहे. त्याच्यानंतर मॅप्ड पण ॲनॉमलीज जसं वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल एक आकडा होता डिलीटेड जो मी आता 2 कोटीचा सांगितला डिलीटेड. पण त्यांनी तिथं एक 40 लाखाचा आकडा असा ठेवला होता ॲनॉमलीज. म्हणजे हा आमच्याकडे कमी माहिती आहे नाही तर ह्याच्यात काही डिस्पेरन्सी झाले आडनाव मॅच होत नाही. हे उद्या जाऊन या 7,70,00,000पैकी काही लोक असेही निघणार आहेत जसं वेस्ट बेंगॉलमध्ये निघाले होते. आणि अनमॅप्ड म्हणजे काहीच मॅप होऊ शकत नाही असे वेगळे त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे 2 कोटीचा आकडा हा 2 कोटीचा न राहता उद्या जाऊन हा आकडा वाढू शकतो. आता आम्ही त्यांना काय विचारलं तर हे जे काही 2 कोटी लोक जी काढण्यात आलेली आहेत ती कशी काढलीत तुम्ही सांगा. तर याच्यामध्ये जे वारलेत नाही तर ज्यांचा मृत्यू झालाय असे 34 लाख लोक आहेत. अनट्रेसेबल नाही तर ॲब्सेंट म्हणजे त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर ती माणसं सापडलीच नाहीत असे 76 लाख आहेत. आणि परमनंटली शिफ्टेड कोणाचं लग्न होऊन बाहेर गेले नाही तर कामानिमित्तानं बाहेर गेलेले आहेत 77 लाख आहेत. अदर जे आहेत ते 2,30,000 आहेत जे सही करायला नाही म्हणले नाही तर कुठलं काही कारण असू शकतं. आणि ऑलरेडी एनरोल्ड असे 17 लाख आहेत. असे 2 कोटी हा आकडा तिथं होतो. म्हणजे हे जे काही आकडे आता आम्ही त्यांना असं विचारलं की जे मृत्यू झाला असं तुम्ही सांगताय उद्या जर तशी व्यक्ती आपल्याला सापडली की मृत्यू नाही झाला पण तो माणूस आहे तर म्हणले फॉर्म 6 भरू शकता. त्यानंतर मग ॲब्सेंट नाही तर अनट्रेसेबल आहे फॉर्म 6 भरू शकतात. परमनंटली शिफ्टेड फॉर्म 6 भरू शकतात. म्हणजे शुद्धीकरण तुम्ही यादीचं जे करायचं म्हणत आहात पण उद्या जाऊन फॉर्म 6च्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. त्याच्याचबरोबर आम्ही त्यांना विचारलं की काही डबल नाव आहेत त्याच्याचबरोबर काही अशी नावं आहेत ज्याचे फोटो चुकीचे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे आमचा आक्षेप या प्रमुख अधिकारी सीओ साहेबांवर नाही. अधिकारी चांगला वाटतोय बोलताना ते चांगलं बोलतायत. थोडंसं गोलगोल सुद्धा त्या ठिकाणी ते बोलत आहेत. स्पष्टपणे काही उत्तरं त्यांनी तिथं दिली नाहीत पण काही विषयाची त्यांनी तिथं दिली. आता याच्यात त्यांनी असं सांगितलं शुद्धीकरण हे होणार हे खरं असलं तरी उद्या जाऊन लोकांची नावं ऍड केली जाऊ शकतात तर ऍड 100% तिथं केली जाऊ शकतात. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे लोकांना. आज संध्याकाळी खरं तर आम्ही डिटेल प्रेझेंटेशन घेणार होतो पण आत्ता तुमच्याशी बोलल्यानंतर एक प्रेझेंटेशन आम्ही ऑनलाईन टाकत आहोत तुम्ही तिथं बघा. याच्यामध्ये आमचे त्यांना जे आक्षेप होते की भाजपकडनं अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर केलं गेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपले म्हणजे आपल्या विचाराचे म्हणजे भाजपच्या विचाराचे संदिग्ध आणि विरोधी असं त्यांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. तुम्ही एक समजून घ्या गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे SIRचं काम चालू आहे. हा सगळा लोड जो आहे तो BLOवर आलाय म्हणजे कुणी शिक्षक आहे कुणी अधिकारी आहे. आणि मग शिक्षकांना टार्गेट दिलं गेलंय की काही झालं नाही तर या BLOना टार्गेट दिलं काही झालं तरी तुम्ही 100% एनरोलमेंट करून घ्या नाही तर 100% व्हेरिफिकेशन करून घ्या.
त्यांना ते शक्य नाही. मग ते काय करतात की एका ठिकाणी कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून ते टेबल सर्वे करतायत. आमचं या अधिकाऱ्यांना म्हणणं होतं की तो माणूस नाही तर तो BLO दोनदा तीनदा त्या घरी गेला पाहिजे, क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. पण दुर्दैवाने लोड BLOंवर जास्त असल्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टेबल सर्वे केला जातोय. आणि या टेबल सर्वेला माहिती कोण देते तर भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. ते कुठून काढतायत माहिती तर अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर त्यांनी जे केलंय त्याच्यातून त्यांनी माहिती काढली. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं हे पुण्याचं आहे, एका चॅनलनी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर हे नाशिकचे कलेक्टर स्वतः म्हणतात हो आम्हाला असं सापडलेलं टेबल सर्वे. त्यानंतर हे आहे ठाण्याचं, इथं सुद्धा तिथं ज्या आपल्या मीडिया चॅनल्स आहेत त्यांनी हे कव्हर केलंय, काही लोकांनी सोशल मीडियावर टाकले. आम्ही म्हटलं कारवाई तर करा, असं जिथं तिथं ते आलेलं आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही कारवाई करू. त्यामुळे हे जे काय त्या ठिकाणी सुरू आहे हे खालच्या लेवलला, वरच्या लेवलला नाही, तिथं भाजपचा खूप मोठा वाटा आहे. भाजपचा अजून एक सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या जिथं उमेदवार आमदार आहे तिथं सुद्धा भाजप काम करते. त्याच्याच बरोबर जिथं अजितदादांचा पक्षाचा आमदार तिथं तर ते करतच आहेत आणि आमच्यात तर करतात ती वेगळी गोष्ट. त्यामुळे जे अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणल्या होत्या आम्हाला कुबड्या नको, तर ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने भाजप आणि BLOला हाताशी धरून काही प्रमाणात नाही तर दबाव टाकून या कुबड्या, या दोन्ही जे मोठे नेते त्यांचे पक्ष त्यांचे कुबड्या तर काढतच आहेत. पण इथं आम्हाला सुद्धा कुठं ना कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मतदारमध्ये नोंदणीमध्ये काही फरक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, नाही तर केला जातोय असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आपल्याच एक प्राची कुलकर्णी नावाच्या एक पत्रकार आहेत, पुण्यामध्ये राहतात. यांचं नाव पुण्याच्या यादीतून काढण्यात आलं होतं. त्या तिथं गेल्या, मराठी पत्रकार असल्यामुळे लढवाया तुमच्यासारखे त्या आहेतच, त्या तिथं लढल्या. माझं नाव का काढलं, माझं नाव डिलीटेड यादीमध्ये का टाकलं, लढल्यानंतर त्यांनी प्रेशर आणल्यानंतर त्यांना तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं व्हॉट्सअपवर तुमचा तिथं आधार कार्ड पाठवा. आम्ही रेग्युलराईज करून दिलो आणि लगेच व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर बसल्या बसल्या त्यांचं रेग्युलराईज झालं. ठीक आहे, ते पत्रकार असल्यामुळे लढल्या, ते झालं. पण मग व्हॉट्सअपवर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचं जर रेग्युलराईज करत असाल तर मग भाजपने सांगितलं, प्रेशर आणलं, तर असे किती आकडे तुम्ही रेग्युलराईज केलेले आहेत असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे आता आमच्याकडे मोठ्या मोठ्या याद्या आहेत 288 मतदारसंघाच्या. 2024ला कुणी मतदान केलंय, त्यानंतर या जिल्हा परिषद पंचायत समितीला कुणी केलंय, महानगरपालिकेला कुणी केलंय. 24 तारखेला यांच्याकडनं पहिली प्री यादी येणार आहे. आमच्याकडे असणाऱ्या याद्या त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. आम्ही काँग्रेसमध्ये च्या मतदारसंघामध्ये सुद्धा काम करतोय, त्यांना आम्ही ती यादी देऊ, त्यांच्याकडनं यादी घेऊ, आम्ही एकत्रित काम करू. भाजपच्या पण मतदारसंघात करतोय, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण करतोय. त्यामुळे उद्या जाऊन 24ला यादी एकदा आली तर दूध का दूध पाणी का पाणी आपण करू शकतो. डबल स्टार बरेच काही जे नावं काढली होती हे सगळं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं करून आणणार आहे. पण एक तुम्हाला सांगतो, प्रेझेंटेशन तुम्ही बघावं. वेस्ट बेंगॉलमध्ये काय झालं होतं, कसं झालं होतं, त्याच्याचबरोबर बिहारमध्ये काय झालं होतं. जाता जाता फक्त वेस्ट बेंगॉलमध्ये संदिग्ध यादीमध्ये ज्या लोकांची नावं टाकली आहेत ना, असे 41 लाख लोक आहेत. त्यांना गेल्या 4 महिन्यामध्ये त्यातल्या किती लोकांना रेग्युलराईज केलं तर 38,000 लोकांचं क्रॉस चेक झालं. त्यातले 80% लोक म्हणजे 28,000 लोक हे रेग्युलराईज झाले. म्हणजे जे 42 लाख लोक बाहेर काढले होते संदिग्ध यादी म्हणून, त्याच्यातले 80% हे मतदार आहेत. फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी तिथं गडबड ही करण्यात आली होती. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये फक्त जर 40,000 लोकांचं नाव व्हेरिफाय होत असेल तर वर्षात 1,20,000 लोकांचं होणार, 5 वर्षामध्ये 7 लाख लोकांचं होणार. 42 लाख लोकांचं कधी करणार. मग 2 कोटी लोकांचं तर नाव आपल्या महाराष्ट्रातून डिलीट केलं गेलं आहे. पण संदिग्ध यादी जेव्हा काढली जाईल, नॉन मॅप यादी काढली जाईल, त्याच्यामध्ये जर 50 लाख लोक आले, ती नावं तुम्ही कधीपर्यंत रेग्युलराईज करणार, हे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात. त्यामुळे आमचं या सगळ्या विषयांवर लक्ष आहे. CO साहेबांना आम्ही भेटलेलो आहे, त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत, आम्ही करतो. आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनला त्या ठिकाणी देऊ असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. ज्याच्यामध्ये GPS, जिओ टॅगिंग, टाइम सेटअप हे आम्ही करू आणि आम्ही बोलू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. ॲडिशन, डिलिशन, करेक्शन, शिफ्टेड, पेंडिंग आणि रिजेक्टेड हे ओपन डॅशबोर्ड आम्ही केला पाहिजे असं सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तो करून घेऊ.
त्यानंतर BLA 2ची भूमिका आयोगाच्या मार्गदर्शक सूचने म्हणजे BLA तुम्ही जबाबदार त्या ठिकाणी करा आणि त्याचं लॉग इन दुसरं कोणी केलंय का याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा ते म्हणालेत. आणि बाकी अजून बरेच विषय आहेत. ते म्हणाले की आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनशी बोलू आणि सांगू. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की यांच्याकडे यादी कशाची आहे जी आम्ही काही प्रमाणात बघितलेली आहे की जे लोक फोटो डबल आहेत, नाहीतर ज्याचा छोटा फोटो आहे, ज्याचा मोठा फोटो आहे, ज्याचा तिथं दुसऱ्याचाच कोणाचा ते कार्टूनचा फोटो आहे, ट्रम्पचा फोटो लावला आहे, असे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांनी एक खूप मोठी यादी वेगळी काढलेली. महाराष्ट्रात पहिल्यांदा झालं असं त्यांचं मत आहे. त्यांनी जिल्ह्याला पण यादी पाठवलेली आहे, पण ते कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली ती यादी आम्हाला द्या, आम्ही आमच्या पद्धतीने क्रॉस व्हेरीफाय करू. अशा बऱ्याच विषयावर तिथं चर्चा झाली. 2.5 तास चर्चा झाली. काही प्रमाणात अधिकारी म्हणून त्यांनी भूमिका मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण खालच्या लेवलला BLOवर मोठ्या प्रमाणात प्रेशर असल्यामुळे हे सत्ताधाऱ्यांकडनं पण असू शकतं, नाहीतर पूर्णपणे सर्वे करण्याचा पण असू शकतं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी बरंच गडबड कदाचित खालच्या लेवलला झाली असं आमचं मत आहे. 99.80% हे तिथं डेटा नाही तर माहिती आलेली आहे. त्यामुळे डेट एक्सटेंड होईल असा जर प्रश्न तुम्हाला करायचा असेल तर डेट एक्सटेंड होणार नाही. आज रात्री मध्यरात्रीपर्यंत हा सगळा डेटा 100% त्यांच्याकडे आलेला असेल असं त्यांचं मत आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 24 तारखेपर्यंत ते एक यादी तिथं जाहीर करतील आणि त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी काही एक महिन्याची वेळ देऊ शकतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दादा, बऱ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये असं बघितलं गेलंय की BLOनी प्रत्येक घरी जायला पाहिजे, तो फॉर्म द्यायला पाहिजे, पण असं होत नाही. बऱ्याच ठिकाणी असं बघायला गेलं की एका ठिकाणी ते जमा होतात आणि तेच मी सांगितलेलं आहे. तेच टेबल सर्वे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तिथं सुरू आहे. आणि आमचं मत आहे की मोबाईल एंट्री करत असताना तो घरी गेलाय का BLO का नाही गेला हे तुम्हाला बघता येतं. एकच मोबाईल वापरलाय का 2 मोबाईल वापरलेत हे सुद्धा तुम्हाला बघता येतं. त्यामुळे तो डेटा तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यातून पारदर्शक पद्धतीने हा सर्वे झालाय का हे तुम्ही सांगा. त्यांनी आम्हाला सांगत असताना सांगितलं चांगलं सजेशन आहे. हे नक्कीच आम्ही केंद्र इलेक्शन कमिशनशी त्या ठिकाणी बोलू आणि याच्यावर काय करता येईल हे बघू. त्याच्याचबरोबर काही मुद्दे त्यांनी केंद्रीय इलेक्शन कमिशनला पाठवलेले आहेत, पण दुर्दैव असं केंद्रीय इलेक्शन कमिशननी त्याच्यावर कुठेही काही वक्तव्य केलं नाही, त्याला रिस्पॉन्ड केलेला नाही. त्यामुळे इथल्या लेवलला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशी चर्चा मात्र होते, पण केंद्रीय इलेक्शन कमिशनकडनं त्यांना तिथं परवानगी दिली जात नाही हे मात्र त्या ठिकाणी खरं. एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या लोकांच्या मतदारसंघामध्ये देखील काम करताय असं तुम्ही म्हणाला. याचा अर्थ 100% भाजपसाठी अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला सोबत घेऊन काम सुरू आहे. इलेक्शन 2029 भाजप एकटं लढणार हे दुनियाला तिथं माहिती आहे. ज्या पद्धतीने भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने लक्ष देऊन तेच BLOला माहिती देऊन आपल्या पदाचा उपयोग करून ज्या ज्या काही गोष्टी खालच्या लेवलला चाललेल्या आहेत त्या गोष्टी खूप हाय लेवलच्या आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष सत्तेत असून ते त्या लेवलला पोहोचले नाहीत. अजितदादांच्या पक्षाचा खूप मोठा प्रश्न तर आहेच, कारण त्यांच्यात काय चाललंय कोणालाच माहीत नाही. काँग्रेस, आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आमच्या लेवलला आमच्या गोष्टी तिथं करतोय, पण आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांच्या मतदारसंघात आणि अजितदादांच्या पक्षातल्या मतदारसंघात आणि विरोधातल्या म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये BJP त्यांची यंत्रणा लावून मोठ्या प्रमाणात खालच्या लेवलला त्या ठिकाणी बदल नाही तर त्यांचे जे काही कार्यकर्त्यांचा उपयोग करून खूप मोठ्या प्रमाणात काही गोष्टी करतंय असं आमचं मत आहे. त्यामुळे कुबड्या ह्या आम्हाला नको. हे अमित शाह साहेबांनी जे सांगितलेलं आहे 2029ला आम्ही कुबड्या नको म्हणजे आम्हाला कुणी मित्रपक्ष नको, त्याची तयारी राजकीय दृष्टिकोनातून तर चाललीच आहे, पण SIRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालली असं आपल्याला म्हणता येते. त्यामुळे मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो, अजितदादांच्या पक्षाला आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर या, नाहीतर उद्या 2029ला इलेक्शन लढत असताना तुमचे सुद्धा डोळे त्या ठिकाणी पांढरे होऊ शकतील. असं जर तिथं सत्तेचा वापर उपयोग हा अशा पद्धतीने केला जात असेल तर. दादा, एक राजकीय प्रश्न आहे की 2 राजकीय 40 लाख मतदार जे आहेत ते वाढलेले होते आणि यावेळेस निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं होतं की तेच नावं जी वाढलेली आहेत त्यातल्या काही लोकांना रेग्युलराईज कदाचित इथं करण्यात येते अशी आमची शंका आहे.
पण त्याच्याचबरोबर 2029च्या इलेक्शनच्या आधी अशी नावं वाढू शकतात का, हा प्रश्न आम्ही जेव्हा इथं असणाऱ्या CEO साहेबांना केला, त्यांनी सांगितलं फॉर्म 6 भरला तर विषय तुम्हाला नावं वाढू शकतात. म्हणजे फॉर्म 6चा हा मुद्दा आहेच. मग SIR झालं, क्लीनअप झालं, शुद्धीकरण झालं, असं किती ते म्हणत राहिले तरी फॉर्म 6च्या मदतीने उद्या जाऊन कोणाचंही नाव कुठेही तिथं टाकता येईल. त्यामुळे 40 लाख मतदार 2024 म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जे वाढले, आता कमी केले असले तरी परत इलेक्शनच्या आधी ते वाढू शकतात, ही भीती मात्र त्या ठिकाणी आहे. पालकमंत्री पदाचा विषय मागे लागलेला आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री प्रामुख्यानं BLA 2 नेमणुकीमध्ये राष्ट्रवादी फक्त 17% आहे आणि आपल्या पक्षात कार्यकर्ते मिळत नाही, तर त्यामुळे तुमच्यावर विश्वास नाही कार्यकर्त्यांचा आणि स्वतःच्या पक्षासाठी काय सुरू आहे असं बघा म्हणतायत नवनाथ भट. तुम्हाला ते कोण आहेत मला माहीत नाहीत, कदाचित ते नगरसेवक आहेत. नगरसेवकांवर बोलणं काही उचित नाही, पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करत असताना त्या ठिकाणी तिथं काँग्रेसला विश्वासात घेतलं, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला विश्वासात घेतो आणि आमचा पक्ष तर त्या ठिकाणी आहेच. त्यामुळे आमचे 10 आमदार आहेत, आमदार कमी आहेत, पण आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या गोष्टी करतोय. आम्ही एकत्रित जे करायचं ते करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांच्या पक्षाने सुद्धा या विषयामध्ये लक्ष घालून लोकशाही टिकवायला आणि संविधान टिकवण्यासाठी SIR मध्ये जो काय घोळ खालच्या लेवलला केला जातोय त्याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. पालकमंत्री पदाचा विषय मार्गी लागला आहे. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झालेत आणि गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झाले. खरं तर 2 दिवसापूर्वी एक पत्रिका व्हायरल झाली, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांचं नाव पालकमंत्री म्हणून जाहीर केलं होतं. हे बघा, एकतर भुसे साहेबांना तिथून म्हणजे नाशिकमधून तिथं पालकमंत्री व्हायचं होतं. आता गोगवलेंचा मुद्दा हा समजा रायगडमधून सोडवला असेल तर मग भाजपली वाटाघाटी करून तिथं म्हणजे कुठं नाशिकमध्ये तो विषय सोडवला असेल. म्हणजे चर्चा कुठल्या 2 पक्षामध्ये झाली आणि मार्ग कुठल्या 2 पक्षाचा निघाला, नाशिकचा आणि रायगडचा, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि भाजपचा. पण भुजबळ साहेबांसारखा मोठा नेता जो अजितदादांच्या पक्षातून नाशिकचा पालकमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा होती, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं. जनतेची पण काही प्रमाणात इच्छा होती, कारण का लोक त्यांच्या पाठीमागे मोठे नेते ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्या ठिकाणी होते. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडलं. अजितदादांच्या पक्षाला तर कुठंच गृहीत त्या ठिकाणी धरलं नाही. अजितदादांच्या पक्षाला रायगडमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं, तशी तिथं नाशिकमध्ये मागणी असताना तिथेही त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं. म्हणजे अजितदादांच्या पक्षाला सगळीकडेच कॉम्प्रोमाइज करायचं ठरवलंय का काय, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि राहिला प्रश्न गिरीश महाजनांचा, जे आता पालकमंत्री नाशिकचे झालेत, आता अनऑफिशियली ते पालकमंत्री होता, आता ऑफिशियली झाले. पण ऑफिशियल असो का अनऑफिशियल असो, तिथं जो काही तिथं महाकुंभ पुढच्या काही महिन्यांमध्ये त्या ठिकाणी होणार आहे, त्याच्यात जी कामं आता चालू आहेत 30-35 हजार कोटीची, त्याच्यात मात्र महाजन साहेबांच्या परिचयाच्या लोकांनी जो भ्रष्टाचार केलाय तो बाहेर निघणारच आहे. पालकमंत्री कोण का होईना, पण जी खरी माहिती, भ्रष्टाचाराची माहिती, ते येत्या काही दिवसांमध्ये आम्ही आणणार म्हणजे आणणार. भ्रष्टाचार केला तरी चालेल, पाठबळ आम्ही तुम्हाला देऊ, हे सांगण्याचा प्रश्न आहे, हे सांगण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. या निमित्तानं नाशिकला भ्रष्टाचाराशी संबंधित त्यांच्या संदर्भातली लोक सापडली आणि वरून त्यांना पालकमंत्री पद दिलं. म्हणजे तुम्ही कितीही केलं नाही. हे बघा, भ्रष्टाचाराचा मुद्दा माझ्या अनुषंगाने 500 कोटीचा भ्रष्टाचार तिथं झालाय असं ऑफिशियल चर्चा ही 10 दिवसापूर्वी झाली. आणि पालकमंत्रीपद कधी दिलं? आत्ता दिलं. म्हणजे देवाच्या नावाने, ते सुद्धा तिथं महाकुंभ होणार आहे, महाकुंभच्या कामामध्ये तिथे 500 कोटीचा गैरव्यवहार झाला हे काही प्रमाणात सिद्ध होऊन सुद्धा ज्या व्यक्तीला त्याची जबाबदारी दिली होती म्हणजे गिरीश महाजनना, त्यांना जर पालकमंत्री दिलं जात असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी शिक्कामोर्तब केला की किती पाहिजे तेवढा भ्रष्टाचार तुम्ही करा, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, असा एक संदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी दिला. देवाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे देवाच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला तर तुम्हाला लगेचच्या लगेच आम्ही पालकमंत्री करू शकतो, हा सुद्धा कुठेतरी संदेश तिथं दिला. म्हणजे पवित्र अयोध्यामध्ये भ्रष्टाचार झाला, तो विषय आता कुठंच दुर्दैवाने चर्चेत येत नाही. उज्जैनमध्ये मोठ्या प्रमाणात लँड स्कॅम मुख्यमंत्री भाजपचे तिथं केला
आणि इथं आता महाजनांच्या माध्यमातून त्यांच्या चिलीपिली लोकांनी आणि त्यांनी स्वतः कदाचित अशी चर्चा आहे की तिथं महाकुंभ नाशिकमध्ये होणार, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्यांना तुम्ही पालकमंत्री करत असताल तर त्याचा अर्थ देवाच्या विषयामध्ये सुद्धा भ्रष्टाचार हा भाजपला चालतो असं कुठेतरी सिद्ध होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना ते पाहायला मिळतात आहे. सातत्यानं मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा जो आहे तो वाढताना आता पाहायला मिळतो. गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास 4-5 वेळा त्यांची भेट झालेली. कदाचित दिल्लीवाले म्हणजे मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांना आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात न ठेवता त्यांना दिल्लीची म्हणजे देशाची जबाबदारी त्या ठिकाणी कुठल्या तरी विभागाची देण्यात यावी अशी त्यांची इच्छा असावी, पण ती इच्छा कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांची नसावी. त्यामुळे अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा कुठंच त्या ठिकाणी मार्ग हा निघत नसावा असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. पण शेवटी तो त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय, आपण तो तिथं काही घेऊन चालणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही प्रधानमंत्री साहेबांना भेटत असाल, अमित शाह साहेबांना भेटत असाल तर अजितदादांच्या आपल्या तपासाच्या बाबतीत सुद्धा थोडीफार चर्चा जर तुम्ही त्या ठिकाणी केली तर नक्कीच काही प्रमाणात अजितदादांना न्याय देण्यासाठी थोडीशी मदत ही नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते, जे तुमचे जिवलग मित्र होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.